जो भाग कायमचा दुष्काळी तिथे असा प्रचंड पूर कसा आला? आपल्या मराठवाड्यातलीच ही गोष्ट आहे. एरवी दुष्काळ आणि 15-15 दिवस पाणी न येण्याच्या बातम्या ऐकलेल्या आहेत, पण यंदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलं. शेतीचं प्रचंड नुकसान झालं, घरं वाहून गेली, गाईगुरं बुडाली, माणसांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. पण असं का घडलं? कारणं बरीच आहेत. लोकमत वृत्तपत्राच्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील म्हणतात की हवामान बदलामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी साधारण 65 मिलीमीटर इतका पाऊस पडायला पाहिजे तिथे 120 मिलीमीटर इतका पाऊस पडतोय. अरबी समुद्राचं वाढलेलं तापमान, वाऱ्यांची बदलणारी दिशा या सगळ्यांमुळे मान्सूनचा पॅटर्न बदलतोय. पण इतका पाऊस पडेल याचा अंदाज कोणालाच कसा नाही आला? पाटील म्हणतात की हैदराबादमधल्या इक्रिसॅट या संस्थेने एप्रिल-मे मध्येच पावसाचा पॅटर्न बदलतोय हा अंदाज व्यक्त केला होता. पण इतक्या प्रमाणात पाऊस पडेल याचा कोणालाच अंदाज नव्हता. आता या बदलांवर पुन्हा नव्याने अभ्यास सुरू होईल. हवामान बदलाचा हा फटका या शब्दाला आजपर्यंत कोणी गांभीर्याने घेतलं नाही आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. त्यासोबत इतर कारणं सुद्धा आहेत. मराठवाड्यातल्या जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता तशी सुद्धा कमी आहे. त्यात भस्कन पाऊस पडल्याने ही क्षमता पूर्णपणे संपली. पण इथे फक्त पावसाला दोष देऊन चालणार नाही. फक्त पाऊस पडला म्हणून पूर येत नाही, त्याला मानवनिर्मित कारणं देखील आहेत. नद्यांच्या क्षेत्रांमध्ये झालेलं अतिक्रमण, मर्यादेपलीकडे झालेला वाळूचा उपसा या कारणांमुळे नद्यांची पुरांना सामोरं जाण्याची क्षमताच कमी होत चालली आहे. नद्यांवर धरणं बांधली पण त्यांची नीट काळजी घेतली जात नाही. वेळेवर डागडुजी होत नाही. नियमितपणे या धरणांची दारं उघडली जात नाहीत. नंतर पूर आल्यानंतर मग शेवटी नाईलाजाने दारं उघडावी लागली आणि त्याने अजून नुकसान झालं. पूर व्यवस्थापनाकडे अजूनही गांभीर्याने बघितलं जात नाही. झाडं तोडून कॉन्क्रीटचे रस्ते, महामार्ग बांधले जात आहेत, पण हे बांधकाम करताना पाण्याचा निचरा कसा होईल यावर मात्र विचार होताना दिसत नाही. परिणामी मराठवाड्यातलं आजचं भीषण चित्र. गेली 15 वर्ष लागोपाठ दुष्काळ आले, गारपीट झाली आणि आता अतिवृष्टी झाली. आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकट माणसांच्या जीवावर उठली आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण याच भागात जास्त आहे आणि आता त्यात या महापुराचं संकट. हाती आलेली पिकं तर गेलीच, पण संसार सुद्धा बुडाली आहेत. सांगा, याला जबाबदार कोण? दोष कुणाला द्यायचा?